Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान भाग 2 पाठ 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान सोडवूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. अ. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी केला जातो. आ. मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे मधुमेह होय. ई. मत्स्य शेती या व्यवसायाला भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे. प्रश्न दुसरा. जोड्या जुळवा. येथे आपणास जोड्या जुळवून दिलेल्या आहेत. अ गट आणि ब गट. अ. इंटरफेरॉन विषाणू संक्रमण. आ. फॅक्टर हिमोफिलिया. ई. सोमॅटोस्टॅटिन ठेंगूपणा. ई. इंटरल्युकिन कॅन्सर. प्रश्न तिसरा. खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्ये बदल घडवून आणला जातो. योग्य विधान. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा तिचा उपयोग केला जातो. बॅसिलस थुरिंजायन्सिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये टाकतात. योग्य विधान. बॅसिलस थुरिंजायन्सिस या जीवाणूमधील एक जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात. प्रश्न चौथा. टिपा लिहा. अ. जैवतंत्रज्ञान व्यावहारिक उपयोग. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग निरनिराळ्या क्षेत्रात करण्यात येतो, जसे जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन आणि मानवी आरोग्य. जैवतंत्रज्ञानात कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवली जाते. पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जात आहेत. जैविक खताच्या वापराने रासायनिक खतांचा उपयोग कमी करता येतो. पशुसंवर्धन करताना कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या पद्धतीने विविध प्राणीज उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता यात वाढ करण्यात आली आहे. मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोगनिदान त्याचप्रमाणे रोगोपचार या बाबींचा विचार केला गेला आहे. मधुमेह, हृदयरोग अशा आजाराचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने करता येते. रोगांच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे, प्रतिजैविके, विविध लसी आता जैवतंत्रज्ञानाने तयार करण्यात येतात. औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरिता जैवतंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. औषधी वनस्पतींचे महत्त्व. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात. आता जंगलाचे प्रमाण घटत चालले आहे, पण महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध
अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो. रसायनाचा वापर करून तयार केलेल्या औषधांपेक्षा ह्या औषधाचा दुष्परिणाम कमी असतो. त्याचप्रमाणे ॲलोपॅथीच्या औषधांच्या देखील वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात? घरी बनवण्यात येणारे दही आणि ताक हे किण्वनाने बनवलेले अन्नपदार्थ होय. इडली, डोसा, ढोकळा हे देखील किण्वन करून बनवले जातात. त्याचप्रमाणे चीज, पनीर, एनर्जी ड्रिंक ही देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. बिना बियांची द्राक्षे, पपया, कलिंगडे यात देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पिवळी आणि लाल भोपळी मिरची, जांभळी कोबी ह्या देखील जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात. विविध लसी, प्रतिजैविके यासारखी संप्रेरके देखील वापरली जातात. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? कीडनाशके हे एक प्रकारचे रासायनिक विषच आहे. त्याचा अधिक वापर हानिकारक आहे. DDT, मॅलेथिओन ही कीडनाशके अन्न साखळीत पसरतात. त्यामुळे अशी कीडनाशके फवारणार नाही. सेंद्रिय कीडनाशके फवारणीसाठी वापरू. फवारणीच्या वेळी नाक, डोळे, त्वचा यांचे संरक्षण करू. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ व कीडनाशकांचे अतिप्रमाण देखील टाळू. मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत? मानवी शरीर अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, फुफ्फुसे, हृदय, यकृत असे आपल्या शरीरातील अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ज्ञानेंद्रियांमध्ये डोळे बहुमोल आहेत. आपल्या अवयवांची कार्य बिघडले तर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदू ह्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही बिघडलेल्या अवयवांना शस्त्रक्रियेने दुरुस्त करता येते, पण काहींना करता येत नाही. त्यांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते. फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करा. फळे नाशवंत असतात. त्यांचा वापर वेळेत केला नाही तर ती खराब होतात. ती दीर्घकाळ टिकावी यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. वर्षभर वापरण्यासाठी वाळवणे, खारवणे, साखर घालणे, हवा बंद करणे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या जातात. शीतगृह वापरून देखील फळे टिकवली जातात. जॅम, जेली, लोणचे अशा फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांना मागणी देखील जास्त असते. यामुळे फळांचा वापर तर होतोच, शिवाय आर्थिक लाभही होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय फळांना मागणी असते. त्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळू शकते. अशा रीतीने फळ प्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनात महत्त्व आहे. लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाच्या विरुद्ध कायमस्वरूपी किंवा काही कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस. पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करूनच लसी तयार केल्या जात असत. त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे. परंतु यातून
काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता असे. यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी रोगजंतूंचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस म्हणून केला. यामुळे अत्यंत सुरक्षित लसी तयार करता येऊ लागल्या आहेत. लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हिपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात. प्रश्न 6वा, खालील तक्ता पूर्ण करा. जैवतंत्रज्ञानाचे फायदे पाहूया. पशुसंवर्धन, पर्यावरणासाठी उपचार, जनुकीय उपचार, संप्रेरके व औषधे, लसी व खाद्यलसी, कृषी उत्पादनात वाढ, विविध पिकांची वाणे आणि DNA फिंगर प्रिंटिंग. प्रश्न 7वा, रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा. मूल पेशीचे उपयोग, सेल थेरपी, अवयवरोपण, रक्तपेशी बनवणे. प्रश्न 8वा, सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. इन्सुलिन मधुमेह, इंटरल्युकिन कॅन्सर, इंटरफेरॉन विषाणू संक्रमण, इरिथ्रोपायटिन ॲनिमिया. सोमॅटोस्टॅटिन ठेंगूपणा, फॅक्टर 8 हिमोफिलिया, श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, नीलक्रांती मत्स्योत्पादन. प्रश्न 9वा, जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारक आहे. यावर तुलनात्मक लेखन करा. जैवतंत्रज्ञानाने मानवजातीला विपुल प्रमाणात अन्नधान्य प्राप्त झाले. आरोग्याचे अनेक प्रश्न सहज सोडवले आहेत. पूर्वी भारत धान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. दुष्काळ, उपासमार यात मानवजात होरपळून निघत होती. पण जैवतंत्रज्ञानाच्या उदयानंतर धान्य आणि इतर बाबतीत आपण खूप प्रगती केली आहे. आरोग्याचे प्रश्न देखील सोपे झाले आहेत. विविध लसी तयार झाल्यामुळे रोगांच्या साथीवर नियंत्रण आले आहे. प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, इंधनाचा प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येत आहेत. हे सर्व जरी उपयुक्त वाटत असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात. क्लोनिंग सारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे. मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्यांना आई असेल पण वडिलांची गरज लागणार नाही. हे सर्व निसर्ग नियमात न बसणारे आहे. त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानिकारक देखील होऊ शकते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.